मूर्खांशी संगत धरणे, भांडण पाहत उभे राहणे व सामर्थ्य असून ते न सोडविणे, खरे माहीत असून खोटे सहन करणे, श्रीमंती आल्यावर पूर्वीचे मित्र विसरणे, देव व ब्राह्मण यावर अधिकार चालविणे, कामापुरता विनय धरणे, वडील माणसांची सेवा न करणे, अक्षर गाळून वाचणे, आपल्या पदरची अक्षरे व शब्द मध्ये घालून वाचणे, पुस्तकाची निगा न ठेवणे, पुस्तक स्वतः न वाचणे, इतरांशीही वाचण्यास न देणे व बंद करून ठेवणे, अशी सगळी मूर्खपणाची लक्षणे आहेत. मी अनेक लक्षणातील थोडीच सांगू शकलो, याची क्षमा करावी. मूर्ख लक्षणे टाकून द्यावी व उत्तम लक्षणे धरावी, ती पुढील समासात सांगतो.